हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 28. कर्मणो नास्ति संख्या मे महाज्ञाने विवर्तिनः लोकानां हिंसकः सोहम स्त्रीर्भि दुःखेन मारितः. माझ्या कुकर्माची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो म्हणून मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्यांनी मला हाल हाल करून मारले. ओवी क्रमांक 29. अंतः प्रेत त्वमापन्नो दुर्दशां च वहाम्यहं वाताहारेण जीवामि दैवाधीन फलोदयात. म्हणूनच मी प्रेत योनीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे. आता दैववशात माझ्या कर्माचे फळ म्हणून केवळ वायू भक्षण करून जगत आहे. ओवी क्रमांक 30. अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर्माशु मोचय गोकर्णा वचनं श्रुत्वा तस्मै वाक्य मथा ब्रवीत. बंधो तू दयेचा सागर आहेस म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंदीकरीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. गोकर्ण उवाच. ओवी क्रमांक 31. त्वदर्थ तू गयापिंडो मया दत्तो विधानतः तत्कथम नैव मुक्तेसी ममाश्चर्य मिदम महत. गोकर्ण म्हणाला, बंधो मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केले तरीसुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. ओवी क्रमांक 32. गया श्राद्धान मुक्तिश्चे दुपायो नापरस्तित्व किम विधेयम मया प्रेत तत् त्वं वद सविस्तरम. गया श्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय करावे. प्रेत उवाच. ओवी क्रमांक 33. गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मे न भविष्यति उपायमपरं कंचित्त्वं विचारय सांप्रतम. प्रेत म्हणाले, शेकडो गया श्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ. ओवी क्रमांक 34. इति त्वाक्य मार्कण्य गोकर्णो विस्मय गतः शतश्राद्धैर्न मुक्तिश्चेद साधन्य मोचनं तव. प्रेताचे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गया श्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. ओवी क्रमांक 35. इदानीं तू निजं स्थानमातिष्ठ प्रेत निर्भयः त्वमुक्ती साधकं किंचितादि चरिष्ये विचार्य च. हे प्रेता, आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन. ओवी क्रमांक 36. धुंदिकारी निजस्थानं तेनादिष्टस्ततो गतः गोकर्णश्चिंतय मासं ताम रात्रीं न तदध्यगात. गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदिकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही. ओवी क्रमांक 37. प्रातस्तमागतं दृष्टां लोकः प्रीत्या समागतः तत्सर्वं कथितं येन यज्जान्तय च यथा निशी. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्यांना सांगितले. क्रमांक 38. विद्वांसो योगनिष्ठाच ज्ञानिनो ब्रह्मवादिनः तन्मुक्तिं नैव ते पश्यन्ना शास्त्र संचयान.
त्यापैकी जे लोक विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी आणि वेदपारांगत होते त्यांनी अनेक शास्त्रे ढुंडाळून पाहिली, तरी सुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. ओवी क्रमांक 39. तथा सर्वै सूर्यवाक्यम तन्मुक्तौ स्थापितं परम गोकर्णः स्तमंदने चक्रे सूर्य वेगस्य वै तदा. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायणजी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबवली. ओवी क्रमांक 40. तुभ्यं नमो जगत्स्थाक्षिणं ब्रूमि मे मुक्तिहेतुकं तच्छ्रुत्वा दूरतः सूर्यः स्फुटमित्यभ्यभाषत. त्याने सूर्याची स्तुती केली. भगवान, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. आपणास नमस्कार असो. कृपा करून धुंदीकाराच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. क्रमांक 41. श्रीमद् भागवता मुक्तिः सप्ताह वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वधर्मे रूपं तु विश्रुतम. गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद् भगवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तू त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकले. ओवी क्रमांक 42. सर्वे ब्रुवन प्रयत्नेन कर्तव्यं सुकरं त्विदं गोकर्णो निश्चयं कृत्वा वाचनार्थ प्रवर्तितः. तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा, शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला. ओवी क्रमांक 43. तत्र संश्रवणार्थाय देशग्रामाजन्ना ययुः पडगवान्न वृद्ध मंदाश्च तेपि पापक्षयाय वै. शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यातून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले. पुष्कळसे लुळे पांगळे, अंध, म्हातारे आणि मंदबुद्धी लोकही आपल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले. ओवी क्रमांक 44. समाजस्तु महाजान्तो देवविस्मयकारकः यदैवासनमास्थाय गोकर्णो कथयकथनम्. अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून देवांनाही आश्चर्य वाटले. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला. ओवी क्रमांक 45. सप्रेतोपि तदा यातः स्थानं पश्यन्नितस्ततः सप्तग्रंथियुक्तं तप्र्या पश्यति च मुक्तिच्छिदम्. तेव्हा तेथे प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात 7 गाठी असलेल्या एका उंच वेळीवर त्याची दृष्टी गेली. ओवी क्रमांक 46. तन्मूल छिद्रमाविश्य श्रवणार्थ स्थितो यस्सौ वातरूपी स्थितिं कर्तुम शक्तो वंशमा विशतः. त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे बसून राहिले. वायुरूप असल्या कारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते, म्हणून वेळूत घुसले. ओवी क्रमांक 47. वैष्णवं ब्राह्मणं मुख्यं श्रोतारं परिकल्पस्यः प्रथमस्कंदतः स्पष्टमाख्यानं धेनुजो करोत.
गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनविले आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला. ओवी क्रमांक 48. दीनांते रक्षिता गाथा तदा चित्रं बभूव ह वंशैक ग्रंथी भेदो भूत्स शब्दम पश्यंता सताम. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली. ओवी क्रमांक 49. द्वितीयेग्नी तथा सायं द्वितीय ग्रंथी भेदनम तृतीयेन्नी तथा सायं तृतीय ग्रंथी भेदनम. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसऱ्या दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ फुटली. ओवी क्रमांक 50 व 51. एवं सप्तदिनैश्चैव सप्तग्रंथी विभेदनं कृत्वा स 12 स्कंध श्रवणाप्रेतान्तः जहौ दिव्यरूपधरौ जातस्तुलसी दासमण्डितः पीतवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वितः. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद ऐकल्यानंतर धुंदिकारी पवित्र होऊन प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रकट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे, पितांबर नेसलेले, गळ्यात तुळशीमालांनी सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानांमध्ये कुंडले झळकीत होती.